खाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय वासियांना आता मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे। खरं तर आधी गॅसची टंचाई निर्माण झाली आणि आता पेट्रोलची टंचाई निर्माण झाली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण की माझ्या मागे तुम्ही गर्दी पाहू शकता की ही पेट्रोल पंपावरील गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर काल रात्रीपासून झालेली आहे। लोकांना खरं तर असं वाटत आहे की पेट्रोल टंचाई झाली आहे का, किंवा सोशल मीडियावर जे मेसेज व्हायरल होत आहेत की 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहेत, पेट्रोलची टंचाई होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जळगावकर जे आहेत ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी उतरलेले आहेत। आपण पाहू शकतो की अशीच परिस्थिती जळगावच्या प्रत्येक पेट्रोल पंपावर आहे। अनेक पेट्रोल पंपावर खरं तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी आहे, पेट्रोल भरण्यासाठी ही गर्दी आहे। लोकांना असं वाटत आहे की पेट्रोल कुठंतरी 3 दिवस जे ते पेट्रोल पंप बंद राहणार का, किंवा पुढे आपल्याला पेट्रोल भेटणार की नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे। परंतु सोशल मीडियावर जे मेसेज व्हायरल होत आहेत ते फेक असल्याचं देखील जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की अशी कोणतीही परिस्थिती जळगाव शहरात नाही आहे। पेट्रोल जे आहे ते रोज उपलब्ध होणार आहे, पण तरीही मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती लोकांमध्ये दिसून येते। खरं तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की का नेमकी ते गर्दी करतायत। खरं तर दादा, पेट्रोल भरण्यासाठी आपण गर्दी करतायत, काय कारण नेमकं? दादा सब यही अफवाह है ना कि पेट्रोल खत्म हो रहा, नहीं मिलेगा, अभी शॉर्टेज हो जाएंगी, फिर कैसे तकलीफ आ जाएंगी सबको, तो इसलिए घाई घाई में हम भी भरवा के रख रहे हैं कि भाई टेंशन ना हो आगे। युद्धाचा परिणाम जाणवतोय खरंच भारतात? है ना, युद्ध का परिणाम तो है, उसकी वजह से ही है ना सब ये। हाँ वही है, सब उसकी वजह से ही तकलीफ है ये। खरं तर युद्धाचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर भारतीयांवर देखील होतोय। आधीच गॅसची टंचाई जी आहे त्याचा सामना जो आहे तो सामान्य नागरिक करतोय। आता कुठेतरी पेट्रोल मिळणं बंद होईल का या अपेक्षेने जे ते नागरिक भर उन्हात जे आहेत ते पेट्रोल पंपावर दिसून येत आहेत। बाबा, खरं तर तुम्ही पेट्रोलच्या लाईनवर लागलेत, काय कारण नेमकं? अरे काहीच कारण नाही आहे हो, सर सर्व रूमर आहे, सर्व काहीच नाही आहे। असं संध्याकाळी 8 वाजता तर काहीच नाही होतं, 8 8:30ला काय झालं काय माहिती। काल रात्रीपासून पण मोठ्या प्रमाणावर लोक पेट्रोल भरतात। रात्री 8:30च्या नंतरची गोष्ट आहे ती, मी पाहिलाच। मी तर डीमार्टच्या पेट्रोलवर निघून गेलो होतो 8 वाजता, एकदम खाली होतं, काहीच नाही होतं। सारा ते अर्धा तासमध्ये आमचे मुले आले 8:30ला, ते म्हणे एवढं गर्दी कसं काय? अरे भाई आता मी तिकडून आलो, काहीच खाली होतं तिकडे, सर्व रूमर झाला। काल रात्रीपासून सोशल मीडियावर काही मेसेज व्हायरल झाले की 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार आहे, 8 वाजता बोलणार होते ना, लोकांना वाटतं आज पण काहीतरी करणार तो 8 वाजता, बरोबर? त्याच्या 8 वाजता हे होतं मोदीचं। खरं तर रात्रीपासून जे मेसेज व्हायरल झाले त्याचा लोकांनी जी ती धास्ती खाल्ली आणि पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करतायत। बाबा, खरं तर तुम्ही पेट्रोलच्या लाईनमध्ये लागले आहात, काय वाटतं पेट्रोल खरंच बंद होईल का? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की पेट्रोल होणार नाही। रुमर आहे, फक्त रुमरमुळे पळताय लोक सर्व। काल रात्रीपर्यंत काहीच नव्हतं ना, आताच चालू झालं ना। पण सगळीकडे पेट्रोल भेटतंय का व्यवस्थित? भेटतंय, पण आता ते थांबावं लागतंय अर्धा तास, बस एवढंच आहे ना। हां, खरं तर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं हेच म्हणणं आहे की पेट्रोल भेटत आहे, मात्र पेट्रोल पंपावर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यामुळे काहीसा त्रास जो आहे तो सामान्य नागरिकाला सहन करावा लागतोय। दुसरीकडे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी देखील जनतेला आवाहन केलं आहे की जळगावमध्ये पेट्रोल बंद होणार किंवा पेट्रोल पंप बंद राहणार अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे, सामान्य नागरिकाला पेट्रोल मिळेल असं त्यांनी आश्वासन देखील दिलं आहे। त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं देखील त्यांनी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसोबत मी मोहन दुबे, LS मराठी न्यूज, जळगाव।